ठीक आहे. रिस्पायरेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. ठीक आहे, कॉकरोचची रिस्पायरेटरी काय करतात. कॉकरोचची रिस्पायरेटरी सिस्टीम, कॉकरोचच्या रिस्पायरेटरी सिस्टम मध्ये डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे बॉडीच्या बाहेरून गॅसेस आत येणार डायरेक्ट ते सेलला प्रोव्हाइड केल्या जाणार आणि सेल मधून जे एक्झॉस्ट गॅस म्हणजे जे इनहेल केले जातात किंवा जे बाहेर टाकणारे गॅस आहेत ते डायरेक्टली बाहेर जातात. ह्युमन मध्ये काय होत असतं की आपण ऑक्सिजन इनटेक करतो. ऑक्सिजन इनटेक करताना काय करतो, आपलं ऑक्सिजन डायरेक्ट टिश्यू पर्यंत किंवा ब्लड किंवा सेल्स पर्यंत डायरेक्ट जातं. कशा थ्रू जातं, थ्रू ब्लड जातं. आपलं रिस्पायरेशन कशा थ्रू होतं, ब्लड थ्रू होतं. ठीक आहे. आणि कॉकरोच मध्ये डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात, टिश्यू किंवा सेल्स सोबत गॅसेसचं डायरेक्ट एक्सचेंज होतं. आणि आपल्या याच्यामध्ये काय होतं, आपण ऑक्सिजन घेणार, ऑक्सिजन लंग्स मार्फत हार्ट मध्ये जाणार, हार्ट मध्ये ऑक्सिजन ब्लड मध्ये कंबाईन होणार. ब्लड मध्ये काय असतं, हिमोग्लोबिन असतं. ठीक आहे, हिमोग्लोबिन असतं. तर हे हिमोग्लोबिन मध्ये काय होतं, ब्लडच्या हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन रिॲक्ट करतं आणि ऑक्सी हिमोग्लोबिन बनतं. ऑक्सी हिमोग्लोबिन नंतर काय करतं, ऑक्सिजन घेऊन जातं, प्रत्येक सेलला देतं. प्रत्येक सेलला दिल्याच्या नंतर सेलमध्ये तयार जनरेट झालेला CO2 परत हा ऑक्सी हिमोग्लोबिन घेतो आणि परत हार्ट मध्ये आणतो. हार्ट थ्रू परत लंग्स मध्ये जातं, लंग्स मधून बाहेर जातं. इथे कॉकरोचच्या याच्यामध्ये डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे. त्याच्यात कुठलीही क्लोज किंवा कुठल्याही असं ब्लड वेसल्स किंवा वेन्सचं इन्व्हॉल्वमेंट नसतं. ठीक. तर आपण कॉकरोच पाहिले. कॉकरोच मॉर्फोलॉजी डिस्कस करताना आपण पाहिलं की कॉकरोच वर स्पिरॅकल्स असतात. काय असतात, स्पिरॅकल्स असतात. हा एकच आहे स्पिरॅकल. हे स्पिरॅकल कुठे लोकेट केलेले असतात, तर हे आय थिंक लॅटरल साइडला असतात. कुठे असतात, कॉकरोचच्या लॅटरल साइडला असतात आणि त्याला काय म्हणतात, व्हेंट्रोलॅटरल. व्हेंट्रोलॅटरल कसं, वेंट्रल साइड किंवा माहिती डॉर्सल साइड मध्ये असते आणि वेंट्रल साइड मध्ये असते. डॉर्सल साइड मध्ये असते की जी आपल्या मोस्ट स्टेबल कंडिशन मध्ये आपण जमिनीच्या साइडला असत ती डॉर्सल, जी आकाशाच्या बाजूला असेल ती वेंट्रल. म्हणजे कॉकरोचच्या वरच्या बाजूला लॅटरल साइडला म्हणजे आडवी. बरं सर नाही कळत कुठं असतं हे बघा. हा तुमचा कॉकरोच आहे. ठीक आहे, आपण कॉकरोच काढला होता. त्याच्यानंतर हे असे दाखवले होते आपण मस्तपैकी स्पिरॅकल्स. प्रत्येक याला आपण रिजनला नाव दिली होती अशी. ठीक आहे, असे थोडेसे असतात. इकडून दाखवतो. अशा पद्धतीने कॉकरोच असतो बघा आपला. ठीक आहे. तर हे जे स्पिरॅकल्स असतात ना, हे इथे असतात कॉकरोचच्या इथे. क्लिअर. इथे 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 असे टोटल 10 स्पिरॅकल. किती, टोटल 10 स्पिरॅकल असतात. त्यातले 2 स्पिरॅकल हे थोरॅसिक रिजन मध्ये असतात. कोणत्या रिजन मध्ये असतात, थोरॅसिक. आणि राहिलेले 8 ॲब्डोमिनल. राहिलेले 8 जे स्पिरॅकल्स असतात, हे जे छिद्र, हे ॲब्डोमेन मध्ये असतात. कोणाच्या, कॉकरोचच्या. बरं, जर मग क्वेश्चन विचारला की टोटल नंबर ऑफ स्पिरॅकल्स प्रेझेंट इन कॉकरोच, तर काय येईल आन्सर, 10. कोणामानच म्हणणं आहे त्याचं 10 म्हणणं आहे ते चुकलेले, कारण स्पिरॅकल दुसऱ्या साईडला पण असतात. टोटल 20 स्पिरॅकल असतात. किती असतात, 20 स्पिरॅकल. स्पिरॅकल्स काय असतात, एक प्रकारची स्लिट लाईक ओपनिंग असते कॉकरोचच्या बॉडीवर. ती ओपनिंग काय करते, त्याला बाहेरून ॲटमॉस्फिअर मधून गॅसेस आत घेण्यास मदत करते. काय करते, गॅसेस आतमध्ये घेण्यामध्ये मदत करते. ठीक आहे. तर हे जे स्पिरॅकल्स आहेत हे एका सॅक मध्ये ओपन होतात, एअर सॅक म्हणतात. ही जी सॅक आहे हिला काय म्हटलं जातं, एक प्रकारची एअर सॅक, जिला आपण पुढे चालून नाव देतो ट्रॅकिया. काय नाव देतो, ट्रॅकिया. ठीक आहे. तर काय होणार, एअर अशी आत येणार, आत आल्याच्या नंतर ती डायरेक्ट ट्रॅकिया मध्ये एंटर. बरं, स्पिरॅकलचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याची जी इनर लाइनिंग आहे तिथं इपिथेलियम आणि त्याच्यानंतर चिटिन
चिटिनची काय असते कव्हरिंग काय असते त्याच्यावर एक चिटिनची सुद्धा कोटिंग किंवा लेयर असते इनर लेयर कोणाची या स्पिरॅकलची स्पिरॅकलच्या इनर लेयर चिटिनची कोटिंग असल्यामुळे कव्हरिंग असल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं माहिती का हे स्पिरॅकल अशी कोलॅप्स नाही होत अशी कोलॅप्स नाही होत हे समजून घ्या एखादा रबराचा असता हा जर मार्कर जर रबराचा असता हा असा सरळ नसता राहिला हा काय झाला असता लुळा पडला असता खाली तर तसं ही जी तुमची ट्रॅकिया आहे ही मेन ट्रॅकिया ही मेन ट्रॅकिया अशी कोलॅप्स नाही होऊन जावं त्याच्यासाठी ही चिटिन काय करतं हेल्प करतं तुम्हाला माहिती चिटिन कशापासून बनलेलं असतं कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट एक मेन सबस्टन्स असतो कॅल्शियम कार्बोनेट कसा एक प्रकारचा सॉलिड आहे थोडासा त्याला काय देतो सॉलिडिटी प्रोव्हाइड करतो थोडीशी ह्या ट्रॅकियाला जेणेकरून ते कोलॅप्स होण्यापासून वाचतं हे चिटिन लेयरचा उपयोग काय की बाबा टू प्रिव्हेंट द ट्रॅकिया फ्रॉम कोलॅप्स नाही झाली पाहिजे ट्रॅकिया बरं ठीक आहे नंतर मग तुम्हाला कळालं की काय स्पिरॅकल मधून एअर इनटेक येतो इथे काय ल्युमेन म्हणजे एक प्रकारचा होलच असतो का ह्या ल्युमेन पासून आत इंटर करते एअर येऊन जाते ट्रॅकिया कुठे येऊन जाते ट्रॅकिया नेक्स्ट काय आपला ट्रॅकिया नेक्स्ट पॉइंट काय आपला ट्रॅकिया कळालं स्पिरॅकल्स काय असतात एक प्रकारची ओपनिंग्स असतात कुठे असतात व्हेंट्रोलॅटरल साइडला व्हेंट्रो म्हणजे वरची बाजू लॅटरल म्हणजे साइडची बाजू व्हेंट्रो म्हणजे वरची बाजू लॅटरल म्हणजे साइडची बाजू ठीक आहे असं लक्षात ठेवा काय होतं डॉर्सो व्हेंट्रल करून देतात कधी म्हणजे आपल्याला पण काय मनात काही कन्सेप्शन बसलेले असतात काही ह्युमन बॉडी पार्ट डॉर्सो व्हेंट्रली असतात आणि तो शब्द जास्त आहे डॉर्सो व्हेंट्रली मी सुद्धा कन्फ्यूज होतो त्याच्यामुळे कधी कधी होऊन जातं बरं ठीक आहे कुठे असतात मग स्पिरॅकल्स व्हेंट्रोलॅटरल बरं नेक्स्ट ते बघा ट्रॅकिया बद्दल जर बघायचं झालं तर ट्रॅकिया एक प्रकारचे काय असतात माहिती का ट्रॅकिया ठीक आहे ट्रॅकियाचं तुम्हाला हे सांगितलं काय म्हणतात त्याला चिटिन इनर लिनिंगला चिटिन आणि इपिथेलियल असतं त्याच्यानंतर ह्या ट्रॅकियाचे पुढे चालून ब्रांचेस बनतात काय म्हणतात ब्रांचेस कशा असतात एकतर त्या ट्रान्सवर्स असतात ट्रान्सवर्स किंवा दुसरे असतात बघा लॉन्जिट्यूड ठीक आहे काय ट्रॅकियाच्या ब्रांचेस होतात एक तर ट्रान्सवर्स ब्रांचेस बनतात किंवा लॉन्जिट्यूड म्हणजे उभ्या आडव्या दोन्ही प्रकारच्या आपल्या ट्रॅकियाच्या ब्रांचेस बनतात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना कॉल्ड ॲज ट्रॅकियाच्या ब्रांचेसला म्हणतात ट्रॅकिओल काय म्हणतात ट्रॅकिओ ठीक आहे ट्रॅकिओल या खूप छोट्या असतात बारीक असतात ठीक आहे ट्रॅकिओल बद्दल बघू त्याच्यानंतर याचं जर साधारण डायमीटर म्हणून बघितलं ॲव्हरेज डायमीटर ट्रॅकियाचं 1 mm असतं किती साधारण 1 mm त्याच्यानंतर आणखीन जर बघायचं झालं तर काय करणार बरं हे ट्रॅकिया आलेली गॅस जो काय गॅस आतमध्ये येतो तो काय करतो डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम काय करतो ट्रॅकिया क्लिअर आहे नेक्स्ट पाहूया ट्रॅकिओ नेक्स्ट काय ट्रॅकिओ म्हणजे याच्या ब्रांचेस इथे काय बघा ट्रॅकिओस ठीक आहे बघूया नेक्स्ट ट्रॅकिओस कळालं इथपर्यंत ट्रॅकिओस काय असतात बरं दे आर एंड ब्लाइंडली म्हणजे त्यांचं काय असतं माहिती का एक ब्लाइंड एंड असणाऱ्या एक प्रकारच्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं ब्लाइंड एंड म्हणजे काय एंड पॉइंट असतो तो क्लोज असतो काय असतो त्यांचा एंड पॉइंट ट्रॅकिओसचा काय असतो क्लोज असतो जसं हे बघा हे काय यांचा इथला जो एंड पॉइंट आहे हा क्लोज आहे एकदम याच्यातून काही बाहेर पडणार नाही क्लिअर आहे एंड पॉइंट कसा आहे क्लोज बरं त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये हे जे दिसतंय का डार्क केलेलं हे ट्रॅकिओल फ्लुइड असतं एक प्रकारचं याच्यात काय फीड केलेलं असतं ट्रॅकिओल फ्लुइड
ठीक आहे. हे ट्रॅक्युअल फ्लुइड सिक्रीट करण्याचं काम कोण करतं? ट्रॅक्युलर सेल. ही जी ट्रॅक्युअल सेल जी आहे इथे ही करते. बर सर हे ट्रॅचिओ नेमकं असतं कुठे? तर ट्रॅचिओ काय असतात? ट्रॅचिओस काय असतात माहिती का? तुमची ट्रॅचिया ठीक आहे, ही जनरली टिश्यू मध्ये प्रेझेंट असते. कुठे असते? टिश्यू, कॉक्रोचच्या टिश्यू मध्ये. त्याच्यानंतर ह्या ट्रॅकियाचे काय होतात? बायफर्गेशन होतं आणि म्हणजे सब ब्रांचेस बनतात. सब ब्रांचेस बनून तिचं काय म्हणतात? तिच्या सब ब्रांचेसला आपण काय नाव दिलं? ट्रॅचिओल्स. ही ट्रॅचिओल्स इंट्रासेल्युलर असते. इंट्रासेल्युलर, ठीक आहे. इंट्रासेल्युलर म्हणजे बघा एखादी सेल असेल त्या सेल मध्ये थ्रू आउट ह्या ट्रॅक्युअल्स गेलेले असतात. ठीक आहे. एक प्रकारे काय करतात म्हणजे की समजून घ्या, एक असं काय सांगता येईल तुम्हाला की एक गाव धरा, आपलं भोकरदन जरी धरलं तरी चालेल. मेन जालना रोड, ठीक आहे. जालना रोड नंतर समजून घ्या एक आणखी एक्झाम्पल दिलं तर आमचा फतेपूर रोड. फतेपूर रोडच्या नंतर आणखी एक ब्रांच येते जी ओंकार नगर मध्ये जाते, दुसरी तुळजा भवानी नगर मध्ये जाते. मेन असं समजलं जालना रोड. जालना रोड नंतर एक गजानन बाबा मंदिराच्या तिकडचा रोड, त्याच्यानंतर एक साईडला जातो मालनवाडीला, एक जेपी नगरला, एक आपलं SD देशमुखकडे जातो. ठीक. अशा जे ब्रांचेस आहेत तशा पद्धतीने काय होतं आता हे गॅसेस जात असतात. तर ट्रॅकिओलचं काम काय बरं? ट्रॅकिओलचं काम काय की बाबा एक्झॅक्ट थ्रू आउट द सेल पर्यंत म्हणजे सेलच्या आतमध्ये पर्यंत काय करायचं? गॅसेस पोहोचवण्याचं काम करायचं. त्याच्यानंतर पुढचा जर पॉइंट बघायचा झाला तर सांगता येतं की हे जे फ्लुइड आहे ना याच्यामध्ये ट्रॅक्युअल मध्ये प्रेझेंट असणार याचं असं निश्चित काही असं कुठलं मटेरियल नाही सांगितलेलं, एक वॉटरी फ्लुइड म्हणूनच सांगितलेले आहे. आणि ह्या फ्लुइडचं एक काम असतं बघा की जर तुम्हाला समजून घ्या आता हे फ्लुइड बॉडीच्या डिफरंट पार्ट मध्ये असेल तर ते डिफरंट प्रकारचं काम करतं, थोडं डिफरंट असतं हे जे फ्लुइड. समजा हे फ्लुइड एखाद्या मसलच्या रिजन मध्ये असेल, म्हणजे ही जी पूर्ण सिस्टम आहे ही ट्रॅक्युअलची जर समजून घ्या एखाद्या मसलच्या जवळ प्रेझेंट असेल, ही हवा आतमध्ये पोहोचवण्याची सिस्टम जर एखाद्या मसलच्या जवळ प्रेझेंट असेल, तिथं जे फ्लुइड असेल ना त्या फ्लुइड मध्ये एक स्पेशलाइज प्रकारची काय असते? कॅपॅसिटी असते ऑक्सिजन जास्तीत जास्त घेण्याची, प्लस ते ऑक्सिजन रॅपिडली सेल पर्यंत येण्याची. ठीक आहे. सॉरी ते कॉल आला. इथे जे फ्लुइड असतं, फ्लुइड कसं असतं एक पर्टिक्युलर नाही का असं विशिष्ट काही फ्लुइडचं मटेरियल आपल्याला सांगितलेलं नाही, फक्त वॉटरी फ्लुइड असतं म्हटलं. पण ते वॉटरी जरी फ्लुइड असलं तरी त्याचं कुठल्या एरियात आहे ही जी सिस्टम आहे, समजा ही ट्रॅक्युअल इथलं जे आहे आता हे समजा एक इथलं आहे, ठीक आहे. इथे जवळपास जर मसल असेल आणि गॅसेस त्या मसलशी जर एक्सचेंज करत असेल तर मसल कसे असतात बघा आपल्या बॉडीची किंवा कुठल्याही ॲनिमलच्या बॉडीची मसल्स खूप जास्त वर्किंग मध्ये असतात. तर त्याच्यामुळे त्यांचं ऑक्सिजन इनटेक काय असतं? जास्त रिक्वायर्ड असतं. त्यांना मसल्सला ऑक्सिजन इनटेक काय असतं? जास्त रिक्वायर्ड. जास्त ऑक्सिजन रिक्वायर्ड असतं त्याच्यासाठी मग जे फ्लुइड असतं ना त्याच्याकडे पण ती प्रॉपर्टी असते की तो जास्तीत जास्त आणि रॅपिडली काय करणार? गॅसेस ऍब्सॉर्ब करून घेणार आणि लगेच रॅपिडली काय करणार? जे एक्झॉस्ट गॅसेस त्याची जी बाहेर पडणारे जे गॅसेस आहे एक्झेल गॅस करणारे गॅसेस तो लगेच त्या ट्रॅक मध्ये टाकून देतो. जेणेकरून काय होतं की तुम्हाला जी बॉडीची रिक्वायरमेंट आहे मसलला जे जास्तीचं जे तुम्हाला गॅसेस लागतात रिस्पायरेशनसाठी ती प्रोव्हाइड करण्यासाठी ते फ्लुइड काय झालेलं असतं? मॉडिफाईड होतं. ठीक आहे. मॅटर करतं की हे फ्लुइड कोणत्या रिजन मध्ये जिथे मसल्स वगैरे असेल तिथे ते फ्लुइड काय असणार? तिथे ते फ्लुइड काय असणार? त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असणार खूप सारं आणि खूप पटकन ऑक्सिजन आतमध्ये घेणार. दुसरी एक गोष्ट या फ्लुइड बद्दल लक्षात ठेवायची, दिस फ्लुइड इज नॉट प्ले एनी रोल इन distribution of gases. ठीक आहे. तुम्हाला जरी फंक्शन सांग म्हणून देतील की काय स्टेटमेंट मध्ये आयडेंटिफाय करा राईट कोणतं रॉंग कोणतं आहे. तर हे जे फ्लुइड आहे हे डिस्ट्रीब्युशनच्या कामात आहेत, गॅसेसचं डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे.
गॅसेसचं एक्सचेंज करण्यासाठी, की जे इथं समजून घ्या इथं ज्या सेल्स असेल तिथे जो तुमचा समजा कार्बन डायऑक्साईड जो काही गॅस जमा झाला तो बाहेर टाकायचा, तो या फ्लुइडमध्ये, या फ्लुइडमधून डायरेक्ट इकडे टाकला जाईल. तुमचा इनटेक केलेला गॅस या फ्लुइडमध्ये येईल, या फ्लुइडमधून लगेच इकडे बाजूबाजूच्या सेलला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, डायरेक्ट इथं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम नाही करत. हे इथलं जे फ्लुइड समजा इथं फ्लुइड आहे की इकडे गॅस घेऊन जाईल, जसं आपलं ब्लड करतं. ब्लड काय करतं, सगळंच्या सगळं आपलं जे ऑक्सिजन असतं ते हार्टमध्ये, हे लंग्स मध्ये जातं, लंग्स मधून हार्ट मध्ये जातं आणि हार्ट थ्रू पूर्ण बॉडी ऑर्गनला जातं. ठीक आहे, तसं हे फ्लुइड करत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की याचा गॅसेस डिस्ट्रीब्युशन साठी काहीही रोल नाही. फक्त तिथे येणार, जसं पोस्टमन येतो बघा, हे घ्या पोस्टमन, चिठ्ठी घ्या, सही मारा आणि चालल्या तशा पद्धतीने. किंवा आपलं फ्लिपकार्ट अमेझॉनची डिलिव्हरी, गॅसेस घेऊन येणार, त्याच्यानंतर तुम्ही त्याला एक्झॉस्ट गॅसेस म्हणजे पैसे देणार आणि ते घेऊन एक्सचेंज होणार, चालल्या, बस त्याच प्रकारे. त्याच्यानंतर ते फ्लुइड दुसरीकडे जातं. क्लिअर आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन एक जर सांगायचं झालं तर आणखीन एक दोन गोष्टी बघा. आपण काय करतो रिस्पायरेशन मध्ये, दोन गोष्टी येतात. एक गोष्ट आहे बघा इन्स्पायरेशन, इन्स्पायरेशन आणि दुसरं येतं एक्सपायरेशन. ठीक आहे, इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन. एक्सपायरेशन म्हणजे काय, श्वास बाहेर टाक, हवा बाहेर टाक. ठीक आहे, एक्सपायरेशन म्हणजे काय की गॅसेस बाहेर टाकते, इन्स्पायरेशन म्हणजे आत गेले. शब्दाशी आता तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, तर कॉकरोच मध्ये एक्सपायरेशन ही ऍक्टिव्ह प्रोसेस. मला माहिती आहे ऍक्टिव्ह प्रोसेस, पॅसिव्ह प्रोसेस कशाला म्हणतात. ऍक्टिव्ह प्रोसेस त्या प्रोसेसला म्हणतात जी करण्यासाठी काय लागते, एनर्जी. एनर्जी रिक्वायर्ड, ज्या प्रोसेसला करण्यासाठी काय असते, एनर्जी रिक्वायर्ड असते, तिला एक्सपायरेशन. बघा आता काय होतं की जेव्हा ह्या कॉकरोचच्या आतमध्ये तिथे हवा येते, ही बाहेर टाकायची असते, तेव्हा कॉकरोच काय करतो, स्वतःची बॉडी अशी कॉन्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट करतो, अशी कमी करतो. जशी ती कमी करतो तशी काय होते, इथला गॅस असा बाहेर जाईल. त्याचे मसल्स काय करतो, त्याच्यामध्ये मसल्स असतात बघा. कोणते मसल्स असतात, टर्बो स्टर्नल. कोणते मसल्स असतात कॉकरोच मध्ये, टर्बो स्टर्नल मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. काय होतात, मसल्स कॉन्ट्रॅक्ट. टर्बो स्टर्नल मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर काय होणार, असं यांचं काय होणार, प्रेशरने हवावर काय होणार, प्रेशर येणार. प्रेशरने मग ती काय होणार, आतमध्ये प्रेशर जास्त राहणार, बाहेर कमी राहणार. मग हवा काय येणार, हाय प्रेशर पासून लो प्रेशर, म्हणजे हवा ऍटमॉस्फिअर मध्ये ढकलल्या. मग जेव्हा टर्बो स्टर्नल मसल रिलॅक्स होतात, अशी वाढायला लागतात, तेव्हा काय होतं, आतमध्ये प्रेशर कमी होऊन जायला लागतं, कारण साईज वाढत जाते. मग काय होतं, ऍटमॉस्फिअरची एअर आतमध्ये आहे. जर आपण कम्पेअर आपल्याशी केलं कॉकरोचला, तर आपली इन्स्पायरेशन ही प्रोसेस ऍक्टिव्ह. तुम्ही बघा श्वास घेताना, तुम्हाला श्वास घेताना ताकद लागते आणि जेव्हा श्वास सोडता तेव्हा तुम्ही अगदी रिलॅक्स मध्ये असतं. बघा आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपले जे मसल्स आहेत ते एक्सपांड होतात बाहेरच्या दिशेने, आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपले मसल्स काय करतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आपल्याला हवा आत घेण्यासाठी एनर्जी लागते, हवा सोडण्यासाठी नाही लागत ह्यूमन मध्ये. पण कॉकरोच मध्ये हवा बाहेर सोडण्यासाठी एनर्जी लागते. म्हणजे ऍक्टिव्ह प्रोसेस कॉकरोचची कोणती आहे, एक्सपायरेशन, तर ह्यूमनची कोणती आहे, इन्स्पायरेशन. ठीक आहे, ही गोष्ट अजून एकदा म्हणजे आपण रिस्पायरेशन ऑफ ॲनिमल बघू तिकडं आपल्या याच्यामध्ये ह्यूमन रिस्पायरेशन सिस्टम मध्ये. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर ही कोणती प्रोसेस आहे, मग इन्स्पायरेशन पॅसिव्ह प्रोसेस. पॅसिव्ह प्रोसेस. त्यानंतर आणखीन एक जर सांगायचं झालं तर समजा हे दोन जे तुमचे स्पिरॅकल आहे हे थोरॅसिक रिजन मध्ये, थोरॅसिक रिजन
कोणत्या रिजन मध्ये? थोरॅसिक रिजन. तर जे थोरॅसिक रिजन मध्ये जे स्पिरॅकल्स असतात ना ते ऑलवेज ओपन असतात. काय असतात माहिती का? थोरॅसिक रिजन मध्ये इथं लिहितात ऑलवेज ओपन थोरॅसिक रिजन. आणि ॲब्डोमिनल वाले कधी ओपन होतात माहिती का स्पिरॅकल? जेव्हा ऍक्टिव्हिटीज लाईक रनिंग इज परफॉर्म, तेव्हा काय होणार? ओपन होणार. ठीक आहे. ऍक्टिव्हिटीज लाईक रनिंग जेव्हा होणार तेव्हा काय होणार? हे ओपन होणार. जनरली ॲब्डोमिनल रिजनचे स्पिरॅकल्स काय असतात? क्लोज असतात. आणि थोरॅसिक वाले नेहमी काय असतात? ओपन असतात. जेव्हा कॉक्रोच पळतो किंवा जास्त त्याची रिक्वायरमेंट वाढते गॅसेसची तेव्हा काय होणार? हे ॲब्डोमिनलचे पण काय होणार? स्पिरॅकल्स एअर इनटेक करायला सुरुवात करणार. नाहीतर थोरॅसिक रिजन मध्ये असतात तिथूनच त्याचं काय केलं असतं? काम चालत असतं. क्लिअर आहे? तर अशा प्रकारे ही कॉक्रोचची रिस्पिरेटरी सिस्टम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण एक्सक्रीटरी सिस्टम ऑफ कॉक्रोच. ठीक आहे. चालेल, मी हे मिटवतो डायग्राम काढतो बघू.